तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. बघा तू क्या इंजिनच्या मागा बघ. गंगे काय नाही आला. शेजारच्या सगनवाडीला सुंदरीचा तमाशा आहे. मी आणि नाम्या तिथे जातो. तिथे येऊन भेट. निवृत्ती. गंगे तू हो बरं, मी हँडला घेऊन येते मागना. काय येते? काय कुठं काय कागूद आहे. कागूद कसला कागूद? म्हणजे हे हँडबिल आहे. म्हणजे सरकशीचं जायचं का आपण सरकशीला? कशाला? चड्डी घातलेल्या बाया बघाला. हिला फक्त चड्डी घातलेल्या बाया दिसतात. तिथं वाघ, सिंह, हत्ती, घोडे हे सुद्धा चड्डी न घालताच फिरतात. त्यांच्याबद्दल कुठे नाही बोललीस तू? फक्त बायाबद्दलच बोलतीस. लई शान आहे हा. चला मुखट्यानं घरला चला. शान आहे सरकच धावताय मला. तुझी भूक लागली आहे, तू आती हे नुसतं खायला घालून काय करते? शिक्षा म्हणून त्याच ते बंद केलंय खोलीत. तसे लाड करायचे नाहीत. झाले कितना आला निघ म्हणतो ना. हे काय चाल आलात या. अहो एक नाही दोन नाही, चांगलं 8 दिवस शिक्षा झाली की. नाही म्हणजे त्याच्याबद्दल काय नाही म्हणत मी. मग कशाबद्दल म्हणता? आता काय म्हणणार, म्हणजे दिवसाचं नको पण निदान रात्रीच तर खोली बाहेर सोडा की मला. कशाला? पुण्यात नवणकेपणा कराय? नाही हो, त्याकरता नाही म्हणत मी. तुम्हाला तुमच्या नातवाचं तोंड बघायला मिळावं एवढीच इच्छा आहे माझी. त्या गोष्टी नशिबात असाव्या लागतात. अहो अहो नुसतं नशिबावर सोडून कसं चालल? त्याला प्रयत्नाची बी जोड हवी का नको? या तुमच्या इड्या. भरोसा नाही या कारभाऱ्याचा. आणि सटकते सरकशीला जाते. काय करावं? आता बघते कसं जात्यात ते. हा पैसे काय दुर्पताला फसवणूक सोपं नाही. जा म्हणावं कुठं जाताय आणि कसं जाताय. माई, कोण हाय? हे माई, माई काय आहे? माफी कर माई, रातच्या वक्ताला तू त्रास देतो माई. आम्ही एक 7-8 गोसावी पलीकडच्या धर्मशाळेत उतरलेलो आहोत. अरे पण तुला काय पाहिजे तेवढं बोल. माई आम्हाला एक 2-4 भाकऱ्या मिळाल तर लई उपकार होतील बघ. तुला आशीर्वाद देतो माई, तुझं घर पोराबाळानं भरून जाईल. वैरी वै, हा आशीर्वाद खरा होऊ दे. तुझा मी भाकरी आणून देते. जा जा जा. लई उपकार झाले माई. कोसाळ्याचा आशीर्वाद खरा होऊ दे. बायकोला टांग मारलीच पाहिजे. सुंदरीचा तमाशा गाठलाच पाहिजे. चप्पल कुठे गेली? कापड कुठे? आमची बायको CID जायच्या लायकीची. माझी सगळी कापड लपून ठेवली. बसा बोंबल. जायची पण पंचायत करून ठेवली. कारभारी हो कारभार कवा आला? झोपला नाही ना? झोप येते काय? तू जाऊन झोप. जास्ती जागू नकस. मग माझे काम करा. रात सुरू काम बंद. सकाळच्याला बघू. ते काम नवं. या भाकऱ्या तर धर्मशाळेतल्याच गोसाव्यासनी नेऊन द्या. हा ते गोसावी कोण? माझं साडू कमी येऊ ना.
तसं नव हो. हा. मी तोंडात घास घेणार. हा. तोच मागल्या दारी एक गोसावी आला आणि आणि त्याने मला पोर व्हायला असा आशीर्वाद दिला. गोसाव्याच्या आशीर्वादानं पोरं होत असती तर मग आमचा काय उपयोग आहे? जास्त बडबड करू नका. उठा. कोण बडबड करते? पण माझी कापडं कुठे सापडत नाहीयेत. मी असाच उघडा लागला जाऊ काय? त्याला काय होतंय? हा. अहो 4 पावलावर तर जायचंय. हा, हे तुझं बरं आहे. दिस नाही राहत नाही नुसतं राबवतात मला आपला. मी नाही जाणार जा. हा? असं करू नका. हा, अहो मीच गेले असते भाकऱ्या द्यायला त्या गोसाव्यासनी. हा, मग जा. पण रातची आहे आणि रातच्या वेळेला बाई माणसानं धरमशाळेत जाणं बरं दिसतंय वय. मग जाताय ना व? हा. ठीक आहे आता जातो. मग पुन्हा असली कामं माझी त्याने होणार नाही सांगून ठेवतो. हा. तुमचं काय जाते हवाय आपले जा म्हणून सांगतात. आणि तिकडे भाकरी. पण माझे कापड घे. हे भाकऱ्या तुम्ही मागितल्या होत्या काय? होय मी चालवतो तुमच्या घराकडे. फार मेहरबानी झाली बघा. देव तुमच्या बायकोचं कोट कल्याण करील. तिचं कल्याण कुठलं माझंच कल्याण चला रे. व्हायचं. किती दिवस मुक्काम आहे तुमचा? आज रात्रीच निघणार आम्ही. अच्छा होय. पण का विचारताय? नाही सहज विचार. तुम्ही असं करा तुम्ही हा. भाकऱ्या खाऊन घ्या. बर मी बसतो तो बरं निवांत पण. बसा. शेकोटी जवळ हा थंडी बसा. पण लय वाजते. ए, घ्या. बसा. बायकोनं कापड लपून ठेवली आणि म्हणे कल्याण होऊ दे तिचं. आले ते बरं झालं बघा. सुंदरीच्या गाण्याला जायची बोंब करून ठेवली माझी. या आईला गोसावी तो गोसावी बोंबलायला तमाशाला येतोस. या आईला आम्हाला का त्रास? ए नाम्या तू ओळखलं नाही का मला? मी तुकाराम तू क्या? आईला या डिरेसात आणि या पटक्यात मी ओळखलाच नाही तुला. या आईला एवढं डिरेस घालून का फिरतोय? बायकोला टांग मारण्यासाठी असलंच काहीतरी करावं लागतंय. पण ते निवृत्ती कुठे गेलं? त्याचं काय झालं, आम्ही दोघं आम्ही संघ इथं आलो. ती त्या हिरव्या पातळातली नव्हती का, तिला बघितली आणि मला म्हणला तू बस इथंच, मी तिच्या मावशीकडे जरा गुळ काढायला जातो. हे बरं जमतंय त्याला. मी हे जाऊन जा. येतो. राम राम सुंदरी देवी. देवी यो कोणाला बुवा? ह्या बया तुम्ही कोण? तुझा आणि देवाचा भगत. हा? बरं काय मला? अगं मी तुकाराम महाराज. बस झालं तुझं नाटक. हा? त्या दिवशी तुझ्या बायकोने माझं कंबरड मोडलं तेव्हा शेपूट घालून पळालास. आता कशाला आलास वाण घेऊन? काय कित्येक वेळेला परिस्थिती ओळखून वागावं लागतंय. ते काय बी सांगू नकोस मला. नाही ते लुगडं आणि थाळ्या घेऊन यायचं आणि मगच बोलायचं. हे बरं म्हणजे इकडनं थाप आणि तिकडनं लाफा. मिर्दिंग मिर्दिंग म्हणतात तो झाला आमचा. चल चालायला आलाय पुन्हा. घरी जायची देखील सोय नाही आज. मरत भामा ए भामा आहे आहेस वय? कोण दुर्पदा तू? सकाळी सकाळी आली वय? अगं काल रात्रीला माझं कारभारी शेजारच्या धरमशाळेत भाकरी द्यायला म्हणून गेलं. ते अजून घरला आलंच नाही. अगं रात्री धरणं मी अशी काळजीच आहे बघ. म्हटलं नेवरती भाऊजीच्या घरी गेलं असत्या. हालत का ग इथं? नाही बा. अगं बस तरी वाईस बस. माझं बी धनी रातभर आलं नाहीत बघ. हा होय म्हणजे दोघं बी कुठं गेलं नसत्या? आमच्या धन्याला कुणी विचारायचं बाई? दुर्पदा रखमाला विचारलंस का ग तू? माझ्या ध्यानातच आलं नाही. थांब मी रखमाला जाऊन विचार. न ग बस आल्यासारखी वाईच घोटभर चहा तरी घेऊन जा. चहाच राहू दे. बस तरी आ किती वेळ लागतो चहा द्यायला? हे बघ आता देते तुला. तू बस. कोण आलंय मी येते बघ. गोसावी अरे गोसावड्या सकाळी सकाळी भीक मागायला लाज नाही वाटत? चल चालता हो इथनं. वहिनी नीट बघून घ्यावा. मी गोसावी नाही आहे काय? मी तुकाराम आहे. भाऊजी हे आणि कसलं सॉंग काढले म्हणायचं? अहो तुम्ही रातभर घरी नव्हता सा. तुमची बायको काळजीत आहे भाऊजी. आणि माझं धनी तेच सांगायला आलोय. निवृत्तीला यायला टाइम लागल, काय काळजी करू नका. पर तुम्ही गेला होता कुठं? कोण? मी? मी हे सगनवाडीला गेलो होतो. बुचडे महाराजांचं भजन होतं. मग बायकोला सांगून नाही जायचं? बुचडे महाराजांचं? माझ्या आमची बायको काय सरळ आहे काय तुमच्यासारखी? मी तिला सांगायला गेलो तर तीच मला सांगेल.
हडळ डाकीण आणि चेटकीण या समद्यांचा एकदम आशीर्वाद घेऊन जन्माला आले. असं बायकोबद्दल बोलू नये भाऊजी. आपण काय खरं बोलायला काय डरतो काय? आणि ती मोहरा आली म्हणजे आली काय? आली म्हणजे हं. म्हणजे पुढची गोष्ट आहे. हम्म. ही कुठली आता येते? ती गेली असेल म्हशीच्या माग. खरं सांगतो तुम्हाला वहिनी, अहो धुरपतेसारखी पिसवेवाणी छळणारी बायको सांभाळायची म्हणजे काय खायचं काम नाही. बायकोचं लय कौतिक करतायात. ते तुम्हाला कळायचं नाही वहिनी. तू काय खेळताय? दात खिळीत बसली का काय? हे पण मामा माझी चुकी झाली, मी सांगून तुला. आणि तुम्ही कोणाचा आशीर्वाद घेऊन जन्माला आलायसा? हे- कुत्र्याचा, कोल्याचा का लांडग्याचा? चला. वहिनी, नवरात्रीला माझा शेवटचा राम राम सांगा. म्हणा जगलो वाचलो की तुला पुन्हा भेटेन. चला, मरताय कशानं? भाऊजींचं काही खरं नाही आज. तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.